आज शाळेला गावातील तुमच्या वडिलांनी सगळ्या गावातील लोकांनी शाळेला कुलूप लावलं. का बरं लावलं काय माहिती आहे तुला? शिक्षक नाही. किती शिक्षक आहे? 2 आणि किती वर्ग आहेत? 7. शिकवलेलं कळतं का रे? नाही कळत ना. शिक्षकच नाही. हां शिक्षकच नाही. का रे शाळेला कुलूप का लावली? शिक्षक नाही म्हणून. 2 वर्ग एकत्र केल्यावरती बसायला जागा असते का वर्गामध्ये? नाही. बसायला जागा पण राहत नाही. शिकवलेलं समजतं का? नाही. शिकवलेलं समजत पण नाही. इंग्रजी वाचता येतं? आठवत थोडं. आठवत वाचता येतं. तर शिक्षकाअभावी आमची शाळा फक्त 3 शिक्षक यात 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे. तर अशी परिस्थिती करता करता आम्ही आजपर्यंत 1 महिना धकवला आणि शेवटी आम्ही निर्णय घेतला की शाळा बंद करण्याचा. विद्यार्थ्यांचं नुकसान होतं हे आपल्याला मान्य आहे का? हो, मान्य आहे. आणि म्हणूनच मी आज इथे यामध्ये चूक कोणाची नेमकी? पालकांची चूक, शिक्षकांची चूक का मग अधिकाऱ्यांची चूक? कोणाची चूक? नुकसान नमस्कार, मी वैभव. आपण बघत आहात प्रबंधू महाराष्ट्र न्यूज. मी आज पुरी गावामध्ये आलो आहोत. आपण जी माझ्या पाठीमागे शाळा बघत आहात ही शाळा पुरीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि या शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत. परंतु या 7 वर्गांना शिकवायला फक्त 3च शिक्षक आहेत. 7 वर्गांना 3 शिक्षक शिकवतात आणि आज तर हद्दचे आज फक्त 2 शिक्षक आहेत आणि 2 शिक्षक पूर्ण शाळा सांभाळत होते. पूर्णच 7 वर्गांना 2च शिक्षक सांभाळत होते. तर आज ज्या पुरी गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी निर्णय घेतला आणि शाळेला कुलूप ठोकलेला आहे. तर नक्कीच नेमकी हे शाळेला कुलूप का ठोकलं आणि नेमकी काय प्रकारे आपण बघूयात. आपल्यासोबत या ठिकाणी गावातील ग्रामस्थ आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. काय नाव दादा आपलं? ॲडव्होकेट पंडित रघुनाथ पवार. काय वाटतं काय वेळ आली की तुम्ही शाळेला कुलूप ठोकलं? का शासनाने जी भरती ती भरती का बंद केलेली आणि त्यानंतर शिक्षकाअभावी आमची शाळा फक्त 3 शिक्षक यात 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे. आणि शाळेला अशी आम्ही 1 महिन्यापासून म्हणजे 26 डिसेंबरपासून आम्ही मागणी केलेली आहे, अर्ज पण दिलेला आहे. शिक्षक 8 दिवसासाठी शिक्षक पाठवतात, त्या विद्यार्थ्यांना 8 दिवसानंतर तो शिक्षक शिकवतो परंतु येत नाही शिक्षक. तर अशी परिस्थिती करता करता आम्ही आजपर्यंत 1 महिना धकवला आणि शेवटी आम्ही निर्णय घेतला की शाळा बंद करण्याचा. जर समजा नसेल शिक्षक तर आम्ही 7वी ते 5वी पर्यंत म्हणजे 5वी ते 7वी पर्यंत शाळा MFला जोडून बाकीची शाळा कुठे जोडायची हा निर्णय आम्ही म्हणजे गावकरीच ठरवतील त्याप्रमाणे आम्ही करू. तर आम्हाला असं शिक्षकांची जी अभावी तर आपला शिक्षणाधिकारी मॅडम पण इथं आलेले आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला का बाबा आम्ही 2 शिक्षकांची तुम्हाला बंदोबस्त करून देतोय. तर आम्ही त्यामुळं मग मॅडमचं मान्य करून आणि आम्ही आज उद्या आम्ही शाळा चालू करतोय. नियमितपणे चालू करतोय शाळा. काय अर्ज कुणाला केले होते आतापर्यंत आपण? आम्ही अर्ज BDOला पण केलेले, शिक्षण अधिकाऱ्यांना केलेले आहे, नाशिकला पण अर्ज दिलेला आहे मी. म्हणजे सगळ्यांकडे अर्ज पाठवून जी आम्हाला 1 महिन्यापासून टाळाटाळ आणि पडीवरचे उत्तर दिलेले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं किंवा आमच्या गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान होतं आहे. म्हणूनसाठी आम्ही याच्यावर निर्णय घेऊन आमचा अधिकाऱ्यांवर पण विश्वास नाही राहिला आणि शासनाने तर म्हणजे शासनाच्या लोकांवरतीच विश्वास नाही राहिला. म्हणूनसाठी आम्ही गावकऱ्यांनी निर्णय घेऊन ती शाळाच बंद करण्यात आली. बरं, आता टोटल किती विद्यार्थी आहेत पूर्ण शाळेमध्ये? 120 विद्यार्थी आमच्या शाळेत. 162 विद्यार्थी होते पण शिक्षकाअभावी 120 विद्यार्थी खाली राहिले आणि बाकी विद्यार्थी सगळे बाहेर गेले. बरं, आणि आता यांनी अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आपल्याला? अधिकाऱ्यांनी आम्हाला त्वरित 2 शिक्षकांचा बंदोबस्त करून दिलेला आहे आणि त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही जोपर्यंत बदल्याहून शिक्षक येत नाही तोपर्यंत हे शिक्षक इथंच राहतील अशी आम्हाला त्यांनी गॅरंटी दिलेली. त्यामुळे आम्ही त्यांचं मान्य करून शाळा चालू करतोय सुरळीत. बरं, आता किती वर्ग आहेत टोटल? 1ली ते 7वी 7 वर्ग आहेत. पहिले ऑलरेडी 3 शिक्षक आहेत. 3 शिक्षक आहेत. आता पुन्हा 2 भरती होत आहेत तरी पण 2 वर्ग उघड्यावरती आहेत. काय सांगा? 2 वर्ग जरी उघडे आहे पण जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करतो. आणि जर समजा भरती झाल्यानंतर प्रत्येक वर्गाला 1 शिक्षक द्यावे आणि मुख्याध्यापक पण सेपरेट ठेवा. यांनी तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढील पाऊल काय असणार आहे? आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही टोटल शाळा बंद करून आणि 1ली 5वी ते 7वी पर्यंत शाळा MFला जोडू आणि बाकीची जी शाळा आहे आम्ही इंग्लिश मिडियम जिथं असेल त्या संस्थेला जोडून ती इंग्लिश मिडियम चालू करू. नक्कीच. काय सांगाल आपण? आपली ओळख सांगा. काय सांगाल आपण? बाळासाहेब भवर. काय सांगाल आपण? काय नेमकी अडचण आली? या प्रशासकीय अडचणी पण अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हँडल केलं पाहिजे का त्यांना शिक्षक नाही हे पर्याय दिलेला असतो तर त्यांनी फक्त हालचाल करावी. जे नाही तर ब नाही तर क असे त्यांच्याकडे पर्याय पण दिलेले असतात. भरती नाही ही मुंबईचा प्रश्न येतो अगदी मंत्रालयाचा, पण त्याला पर्याय बी दिलेले. हायस्कूलसुद्धा तसेच चालवतात. हायस्कूलकडे सुद्धा 60%च हे आहेत
शिक्षक आहेत, 40% नाहीत, पण ते पर्यायी व्यवस्था करतात. तर तशी ताबडतोब केली पाहिजे. नाहीतर या गावकऱ्यांचा आत्ताचा जो रोष आहे ना, आता तर फक्त पुरुषच आले, तर मग आता नंतर काय गाव उलटलं की काय. नक्की. आपल्याकडे गट शिक्षण अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. सर एक मिनिट. मॅम नमस्कार. काय सांगाल, काय परिस्थिती नेमकी या गावामध्ये आज? आता 2 शिक्षक आपण दिलेले आहेत. ते शिक्षक इथे येईपर्यंत मी इथे आहे. इथली सगळी व्यवस्था मार्गी लावूनच मी ही शाळा सोडणार आहे. सर्व ग्रामस्थ, सरपंच, अध्यक्ष यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे. मॅडम जवळपास ते सांगताय की महिना 2 महिन्यापूर्वीपासून ते अर्ज फाटे करतात आपल्याकडे, तरी पण कुलूप लावण्याची वेळ का आली आज? मग आपण 2 माणसांची व्यवस्था केलेली होती, परंतु ज्या माणसाला ते दिलेलं होतं त्याचा वैद्यकीय प्रॉब्लेम आहे, ऑपरेशन असल्यामुळे तो आता वैद्यकीय रजेवर आहे. आणि दुसरे जे आहेत तेही कैको रजेवर असल्यामुळे हा शिक्षक कमी असल्यामुळे परिस्थिती निर्माण झालेली. विद्यार्थ्यांचं नुकसान होतं हे आपल्याला मान्य आहे का? हो, मान्य आहे. आणि म्हणूनच मी आज इथे मग यामध्ये चूक कोणाची नेमकी? पालकांची का पालकांची चूक, शिक्षकांची चूक का मग अधिकाऱ्यांची चूक? कोणाची चूक? नुकसान तर आम्ही होऊ दिलेलं नाही, कारण आमचे जे 3 शिक्षक आहेत शाळेमध्ये, 1 मुख्याध्यापक आणि 2, त्यांना आम्ही जोडून वर्ग घेऊन अध्यापन करण्यासाठी आदेशित केलेलं होतं आणि तसं होतंही होतं कालपर्यंत. आता तुम्ही जे पाऊल उचललंय, जे शिक्षक इथे ठेवले, त्याने प्रश्न सुटेल का? मिटणार 100%. जोपर्यंत व्यवस्था होत नाही तोपर्यंत आमचे जे 2, एक प्रथम फाउंडेशनची महिला आहे आणि एक विशेष शिक्षक आहे, त्यांना मी इथे आदेशित करते आहे आणि ते येईपर्यंत मी इथून हलत नाही. नक्कीच. आता गट शिक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी त्यांनी 2 शिक्षक दिलेले आहेत, ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे, परंतु या व्यवस्थेवरती पुरे गावातील मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेलच असं म्हणता येणार नाही. जेव्हा वेळेस पूर्ण प्रत्येक वर्गाला वेगळा या ठिकाणी शिक्षक दिलं जाईल, त्याच वेळेस या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल असं या ठिकाणी म्हणावं लागेल. या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. काय नाव दादा तुझं? सिद्धेश्वर प्रेम सोनवणे. सिद्धेश्वर सोनवणे. कितवीला आहे तू? 7वी. 7वीला आहे का? काय करतो तू? कबड्डीमध्ये तुझं सिलेक्शन झालं आहे ना? हां. किती जण आहे तुमच्या शाळेमधून सिलेक्शन झालं? 7. 7 जण आहे तुम्ही. आणि कोण प्रॅक्टिस कोण घेतं कबड्डीची? आम्हीच खेळतो. तुम्ही शिक्षक नाही का प्रॅक्टिस घ्यायला? घेते कधी मध्ये कधी मध्ये घेता? राहिले हो. टाईम राहिले तर घेता. मग तुम्हाला नेमकी कबड्डी कशी खेळायची, पॉईंट कसे घ्यायचे शिकवलं का तुम्हाला? हो. मग आता परफेक्ट खेळता येते का तुम्हाला कबड्डी? हो. बक्षीस घेऊन याल का शाळेत? हो. आणशील ना? आज शाळेला गावातील तुमच्या वडिलांनी, सगळ्या गावातील लोकांनी शाळेला कुलूप लावलं. का बरं लावलं काय माहिती आहे तुला? शिक्षक नाही म्हणून. शिक्षक नाही म्हणून. किती शिक्षक आहे? 2. आणि किती वर्ग आहेत? 7. 7 वर्गांना 2 शिक्षक शिकवतात का रे चांगलं? ते एक शिकवायला गेले की वर्ग दुसऱ्याला गागात आहे. एका वर्ग शिकवायला की दुसरे पोरं लागतात. मग 2-2 वर्ग एकत्र करतात, 3-3 वर्ग एकत्र करतात. हो. किती वर्ग एकत्र करतात? 3री 4थी, हां. 5वी 6वी. हां. आणि 7वी 2-2 वर्ग एकत्र करतात. शिकवलेलं कळतं का रे? नाही कळत ना? मग काय वाटतं या शाळेमध्ये शिक्षक कमी आहे? मी घरी तू सांगितलं होतं का शिक्षक शिकवते? नाही सांगितलं होतं घरी? हो. मग घरचे काय म्हटले तुला? घरचे म्हणा का शिक्षक सांग ना म्हणून सांगायला. शिक्षक वाढवायला हवे. शिक्षक वाढवलं असं. आणि नवीन शिक्षक येतात का असे कधी मध्ये? येलो होते डबल निघून गेले. का बरं गेले? नाही माहिती. त्यांना शिकवता येत होतं का? शिकवता यायचं त्यांना? हो. मग आता 2 वर्ग केल्यामुळं, 2 वर्ग एकत्र केल्यामुळं काय शिकवता, काय कळतं काय कळत नाही? नाही. मग आता तुझा अभ्यास कसा पूर्ण व्हायचा मग तुमचा? शिक्षकच नाही. हां? शिक्षकच नाही. मग अभ्यास पूर्ण होईल का असा? नाही. मग आता काय करायचं मग पुढे? शिक्षक शाळा चालू करायची की दुसऱ्या शाळेत जायचं? आता दुसऱ्या शाळेत आहे. दुसऱ्या शाळेत जायचं. मग आता तुमचे पालक वगैरे सगळे करताय विचार, बाकी शिक्षक आणायचे म्हणताय, मग आले तर ही शाळा चांगली होईल असं वाटतं का तुला? हो. होईल ना? मग थांबायला शाळेमध्ये? हो. बरं. काय रे, शाळेला कुलूप का लावली? शिक्षक नाही म्हणून. शिक्षक नाही म्हणून लावली. हो. आता तुम्ही आज शाळेत आले होते का? हो. किती 7 वर्ग आहे ना आपले? किती शिक्षक होते या शाळेमध्ये? 3, एक मुख्याध्यापक आणि 2 शिक्षक. 1 मुख्याध्यापक आणि 2 शिक्षक. मुख्याध्यापक शिकवतात का? नाही. नाही, फक्त 2 शिक्षक शिकवतात ना? 7 वर्गांना 2 शिक्षक. हो. 2-2 वर्ग एकत्र केल्यावरती बसायला जागा असते का वर्गामध्ये? नाही. बसायला जागा पण राहत नाही. नाही. शिकवलेलं समजतं का? नाही. शिकवलेलं समजत पण नाही. नाही. कितवीला आहे तू?
7वीला. 7वीला आहे. तुला मराठी चांगलं वाचता येतं, हो. इंग्रजी वाचता येतं, आठवड्यात थोडं थोडं. आठखळत वाचता येतं. काय वाटतं शिक्षक जर चांगले सगळे असतात तुम्हाला चांगलं शिकवलं असं वाटतं तुला की जर भरपूर शिक्षक ते 7 वर्गांना 7 वेगवेगळे शिक्षक जर असते तर चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं असतं असं वाटतं तुला? हो. झालं असतं. हो. बरं मग काय वाटतं तुला, काय सांगशील आता? समज ही बातमी आता राज्याचे आपले जे शिक्षण मंत्री दादाभाऊ साहेब आहेत ते देखील ही बातमी बघणार आहेत, काय सांगशील तू त्यांना? शिक्षक पाहिजे शाळेत. शाळेला शिक्षक पाहिजे. काय कारण शिक्षक पाहिजे, का बरं पाहिजे? ते सर्व वर्गांना प्रत्येक शिक्षक पाहिजे, कारण की जर काही एकत्र बसवले समजत नाही एवढं. शिक्षण चांगलं झालं पाहिजे. हो. बरं तू पण कबड्डीमध्ये आहे का? नाही. तू नाही खेळा नाही कधी कबड्डी? बरं मग तू कोणत्या याच्यात खेळामध्ये भाग घेतलाय? तू रनिंगमध्ये. रनिंगमध्ये भाग घेतलाय. हो. कोण प्रॅक्टिस घेतं कोणी रनिंगची त्या शाळेमध्ये? नाही, मीच पळतो. तूच पळतो. मग कसं पळायचं, कशा पद्धतीने पळायला पाहिजे, कधी पहिले हळू पळायचं, कधी नंतर जोरात पळायचं की आधी जोरात पळायचं, ते तुला कोणी सांगितलंच नाही का? नाही. फक्त भाग घेतला म्हणून घेतला. कसं पळायचं तुला काहीच माहीत नाही अजून? माहिती. कसं पळायचं? पहिल्यांदा जोरात पळायचं, मग स्लो मोशनमध्ये पळायचं. नंतर स्लो पळायचं. नक्की विद्यार्थ्यांनी अनेक खेळांमध्ये देखील भाग घेतले आहेत, परंतु त्यांना कशा पद्धतीने ते खेळ खेळायचे हे देखील त्याचं देखील प्रॉपर गायडन्स या ठिकाणी मिळत नाही. आणि शिक्षकांना नावं ठेवण्यात अजिबातही अर्थ नाही, कारण जर 7 वर्ग आहेत आणि 7 वर्गांना 2 शिक्षक जर आहेत तर ते 2 शिक्षक कुठे लक्ष देणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. नक्कीच या शाळेला आता या ठिकाणी आपण शाळेच्या ज्या शिक्षणाधिकारी आहेत, आपल्या चांदोद शिक्षणाधिकारी आहेत, त्यांच्याशी गट शिक्षणाधिकारी त्यांची आपण चर्चा केली आहे. ते म्हणत आहेत की 2 तात्पुरते शिक्षक दिलेत तरी देखील शिक्षकांची पटसंख्या पूर्ण होत नाही आहे. बघू आता भविष्यात या ठिकाणी या शाळेला शिक्षक मिळतात की नाही, हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. चांदोडकरांचे लक्ष नक्कीच या विषयावरती आवर्जून राहणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी वैभव भांबर, पुरी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.